नमस्कार. आज आपण मस्त चटपटीत अशी एक रेसिपी तयार करणार आहोत आणि अगदी झटपट होणारी सुद्धा. तर त्यासाठी ते घेतलेले आहेत 5 टोमॅटो आणि ते मधून कट करून घ्यायचे. तर इथे मी देशी टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्ही रेग्युलर जे टोमॅटो आपण घरामध्ये आणतो ते घेतले तरी चालतील. पण या टोमॅटोमुळे हे जे आपण रेसिपी करणार आहोत त्याची टेस्ट खूप छान येते. तर आता इकडे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये तेल पसरून झाल्याच्या नंतर जे कट केलेले टोमॅटो आहेत ते अशा प्रकारे आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजे टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर असे टोमॅटो भाजायचे नसते तर डायरेक्ट आपण वांगी कशी भाजतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही भाजू शकता. तर इथे सर्व टोमॅटो आपण यावरती ठेवून झाल्यानंतर आता साधारण याच्यामध्ये 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या पण याच्यामध्ये अशा टाकून घेते. म्हणजे टोमॅटोबरोबर लसणाच्या पाकळ्यासुद्धा छान अशा भाजल्या जातात. आता कढईवरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि साधारण 7 ते 8 मिनिट हे टोमॅटो आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इथे टोमॅटोची स्किन निघालेली आहे. म्हणजे टोमॅटो छान असे भाजलेले आहेत. आता गॅस बंद केला. गॅस बंद केल्याच्या नंतर हे टोमॅटोची स्किन जी आहे ती संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायची आहे. म्हणजे खाताना ती अशी टाळ्याला चिकटली जात नाही. आणि ते बघू शकता तुम्ही टोमॅटो छान असे भाजलेले आहेत. असे भाजल्याच्या नंतरच जे टोमॅटोची चटणी बनते ती छान अशी स्मोकी फ्लेवरची बनते. आणि जे लसूण टाकलेला होता तो सुद्धा छान भाजलेला आहे. आता हे आपण पोटॅटो मॅशरने बारीक करून घेऊया किंवा ग्लासाने किंवा तांब्याने सुद्धा केलं तरी चालेल. म्हणजे आपण जसा मिरचीचा खरडा करतो त्याप्रमाणे हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हे टोमॅटो छान असे बारीक झालेले आहे. फक्त मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊ नका. अशा प्रकारे त्याला बारीक करायचे. आता एका बाउलमध्ये काढलेला आहे त्यामध्ये टाकते मी 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत अर्धा चमचा मिरची पावडर आणि हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचसोबत चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलेले आहे आपण 2 चमचे तेल. हे तेल गरम केलेलं नाही, थंडच तेल टाकलेलं आहे. तर आता तेल टाकल्यानंतर पण व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते बघू शकता तुम्ही मस्त अशी चटपटीत आणि झटपट अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. कोणालाही बनवता येईल आणि सर्वांनाच आवडेल अशी टोमॅटोची चटणी तयार होते. तुम्ही ही चटणी भाकरीसोबत, नानसोबत, चपातीसोबत किंवा अगदीच ब्रेडसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.